सकाळी उठल्या उठल्या पहिला सोफ्याची साफसफाई करून घेऊया। खायला आणू का? सोफा पाहू शकता तुम्ही किती साफसफाई केली। आणि आता इकडे भाज्या साफ करत बसायचं आहे मला। भाज्या, कांदा, टमाटर, कापलेला कांदा टमाटर जो आहे तो मी स्वच्छ धुवून घेते, कारण कांद्याला कसा काळपटपणा आलेला असतो आणि टमाटरमधल्या पण बिया काढायच्या असतात। तर मी कांदा आणि टमाटरसाठी अशा प्लास्टिकच्या जाळ्याचा वापरते। कांदा टमाटर स्वच्छ करून भाजीसुद्धा इकडे धुवून घेते चांगली, भाजीला माती वगैरे असते। रोजच्या वापरासाठी बाटलीमध्ये तेल काढायचं आहे, तर ते काढून झाल्यानंतर कॅननेच मी या भांड्यांमध्ये पण तेल लागलीच ओतून घेते, लगे हात। आणि जे तेलाचं पात्र आहे ते पण चांगलं पॅक करून ठेवते।
तर इकडे मी लाल माठाची जी भाजी होती ना ती स्वच्छ करून धुवून घेतली. कांदा टमाटर तुम्ही बघितलं मी धुतलेला आहे. आणि दोडक्याची मी आता आमटी बनवणार आहे. तर ती सुद्धा दोडके सुद्धा चिरून वगैरे स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर तेलाच्या कॅनामधलं तेल सुद्धा काढलं मी भांड्यामध्ये. आणि आता कढईमध्ये सुद्धा मी घातलेलं आहे. कढईमध्ये आणि भांड्यामध्ये पण तेल घातलेलं आहे. इकडे आलं लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची ही पेस्ट आहे. थोडीशी पेस्ट अशी घातली ना छान होतं. थोडं मीठ घातले अगदी, कारण कशासाठी कांदा आणि टमाटर शिजण्यासाठी. आता हे मी वाटण केलेलं आहे. तर हे वाटण घालते 1 चमचा. आमटीला म्हणजे कसं जरा दुरदुरीत पण येतो ना. तर बघा कांदा चांगला शिजलेला आहे आणि आपलं वाटण सुद्धा चांगलं आता घातलेलं आहे मी बऱ्यापैकी. कालचा राजम्याची भाजी होती. तर मोरेसाहेब राजम्याची भाजी आणि मोरेसाहेबांना भाकरी करून दिल्या. तर ते भाजी भाकरी घेऊन गेले आणि आता पृथ्वी आलाय. तर पृथ्वीसाठी मग आता सगळा स्वयंपाक परत. आता मगाशी आपण कांदा टमाटर शिजण्यासाठी घातलं होतं मी. आता आपण हे आमटीला घालू आणि इकडे भाजीला पण घालू. मगाशी भाजीला पण शिजण्यापुरतच घातलं होतं.
हा आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. हा इकडे शेंगदाण्याचा कूट या भाजीला. कालच शेंगदाण्याचा कूट करून ठेवलाय. परत माझ्याकडे ना तीळ होते, तीळ वगैरे भाजून ठेवलेत मी. स्वयंपाक आवरायला ना जास्त उशीर नाही लागत. स्वयंपाक पटापट होऊन जातो. बाकीची कामं जी असतात ना ती आवरायला खूप वेळ लागतो. आता बघा, भाज्या साफ करायला, कांदा टमाटर सगळं साफ करायला, चिराचिरी करायला खूप वेळ लागला. फोडणी घालायला किती वेळ लागला सांगा? फोडणी घालायला ना जास्त वेळ नाही लागला. फोडणी घालायला जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं खूप झाले. बायका उगतच ना बाऊ करतात, स्वयंपाक करायचाय स्वयंपाक करायचंय असं. आमटी ना शिजायला लागते. शिजल्यानंतर ही आमटी चांगली होती. इकडे बघा, तुळशीला दिवा माझा असा नेहमी असतो. आता भाज्या तुटल्या होत्या या सगळ्या. भांडी घासते पहिली. मग इथं बेसिंग मध्ये पण पडले. भांडी बऱ्यापैकी भांडी पडली.
काम आवडतात माझी पटापटा. आज मी तुम्हाला माझं रुटीन दाखवणार आहे की दिवसभर काय काय काम असतात मला. तर बघा इकडे आमटीला उकळ आलेला आहे, चांगली शिजू दे. भाजी सुद्धा बघा, भाजीमध्ये मिठाचं पाणी सुटलेलं आहे, शिजू दे भाजी सुद्धा थोडी. हे दोडक्याचे शिराळ आहेत ना, ते आहे हे. त्याच्यात आपल्याला सुका खोबऱ्याचा किस आहे. छान. आता आपली आमटी आहे ना झालेली आहे, पण थोडी शिजायला पाहिजे म्हणून मी ठेवलेली आहे इकडे. जर तुम्हाला हवं तर तुम्ही कूट घालू शकता. ही जी चटणी करत आहे ना मी, ही कसली माहितीये, हे दोडक्याची आमटी बनवली. ह्याचे जे वरचे शिराळ होते दाखवते तुम्हाला मी. बघा हे शिराळ, त्याच्यामध्ये मी आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि सुकं खोबरं घातलेलं आहे. आणि हे चांगलं काय करायचं, भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये शेंगदाणे पण घालायचे, पण मॅडम अख्खे शेंगदाणे नाहीत, पण कूट आहे तर तो मी घालणार आहे. परवाच मी काय झालं, कालच शेंगदाणे सगळे भाजून तीळ वगैरे सगळं ठेवलं ना, म्हणजे कूट केला त्याचा. तर ही बघा भाजी मस्त अशी भाजी झालेली आहे. आणि आता आपण काय करूया, ही दुसऱ्या भांड्यात काढूया. ही टोपं ना माझी म्हणजे काळी झालेली आहेत ना, माझं लग्न झाल्यानंतर आमच्याकडे स्टोव्ह होते तेव्हाचे, तर मी ह्याला घासून घासून सगळं काढलेलं आहे. आणि लग्न झाल्यानंतर पहिलीच आहेत ना, म्हणून मी ठेवते. तुमचे हो झालं, काल झालं. हा सगळं झालं, इकडची तिकडची सगळीच झाली विंडो. तुम्ही खिडकीचं ते ग्रिल करणार नाही का? चालेल. तो बाहेरचा जो पॅचेस आहे ना माझा, दिवाळीला मी पंत्या लावल्या होत्या ना, तर तिथे काळं झाले. तो तुम्ही म्हणजे उभा आहे ना, तिथे पूर्ण करायला पाहिजे. तो भाग काळा दिसतोय. हा सर्वे मध्ये तुमच्या हे कंप्लेंट टाका ती. एवढी मोठी कढई मी ठेवत नाही म्हणजे. भाजी तयार. हे पण आता थंड होऊ दे. आमटीला जरा झाकूया. म्हणजे आता ना माझ्याकडे ही कैरी आहे, आणली होती मी 4-5 दिवसापूर्वी. आता हिला किसून घेते.
किसल्यानंतर मी तुम्हाला दाखवते याची चटणी कशी करायची. तर हे बघा आंबा जो आहे ना तो चांगला किसलेला आहे. आणि ही याची कुई. आपण चांगलं लागतं ना हे पण. आता आपल्याला इकडे हे पण तयार झालेले आहे. इकडे आपण पॅन वरती फोडणी करूया. आंबा आहे ना हा सगळा पण इथे काढूया याच्यामध्ये. ऑइल कुठे गेला माझ्या अंगावरचा. आता हे आंबट असणार म्हणून आपल्याला काय करायचं, एक चमचा साखर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचंय. म्हणजे आंबट गोड अशी आपली चटणी होणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय ना, फोडणी करायची आहे ना आपल्याला. आणि आलं लसूण आहे. आलं लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, तिखट वास येते. तर ही आपली चुरचुरीत फोडणी बघा तयार झालेली आहे. आता ही आपल्याला याच्यावरती ओतायची. तुम्ही ना अशा पद्धतीची ना चटणी करून बघा नक्की. ह्याने ना एवढं म्हणजे जेवण तर आपण एवढं जेवतो ना काय विचारायला नको. आता हे जरा मुरू दे याच्यामध्ये. आता हे जे आपलं मिक्सरचं भांडं आहे याच्यामध्येच आपल्याला काय करायचंय, हे शिराळ्याची चटणी बनवायची आहे. चवीनुसार मीठ, ना शेंगदाण्याचा कूट घालते याच्यामध्ये. कारण कसं शेंगदाणे नव्हते ना ते भाजलेले आहेत शेंगदाण्याचा कूट. नाहीतर त्या मिरच्या तिखट आहेत, बऱ्यापैकी तिखट लागणार मग. अजून एकदा फिरवून घेऊया. त्यात पाणी बिणी घालायचं नाही ना. म्हणजे ही चटणी झाली आणि इकडे हे आंब्याची चटणी झाली.
मस्त असं मिक्स करून घ्यायचं. जरा मोठ्या बाउल मध्ये घेऊया ना, म्हणजे चांगलं होईल मिक्स. आता स्वयंपाक झालाय. गॅस बघा किती घाण झालाय. हा सुद्धा आता क्लीन करायचा. भांडी घासायची. अर्धी भांडी झालेली आहेत. कशी झाले सांग प्रीती. मग मंडळी, आंब्याची चटणी आणि दोडक्याच्या शिराची चटणी तुम्हाला कशी वाटली नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. सोलकढी ना बनवून ठेवली होती. पृथ्वी बाहेर नेतो ना खेळून, मग थंड पाणी पितो म्हणून मग सोलकढी बनवून ठेवलेली. अशा बाटलीमध्ये बघा भरून ठेवलेली. बघा आमटी, बघा आमटीला तर्री बघा कशी आली आहे. मस्त अशी तर्री आली बघा. आणि आमटी दाटसर झालेली आहे. आपण याच्यामध्ये काही जास्त घातलेलं नाही. बघितलं ना तुम्ही. रोज कसं डाळ डाळ खाऊन ना कंटाळा येतो. आजचा जो मेनू आहे तो बघा छान असा आंब्याची चटणी, दोडक्याच्या ज्या शिराळ होता ना त्याची चटणी, परत ही लाल माटाची भाजी, ही खोबऱ्याची चटणी, मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी, भातावरती तूप, सोलकढी आणि दोडक्याची आमटी. अशा प्रकारे आजचा आमचा मेनू आहे. तर आता मशीन मध्ये लिक्विड वगैरे घातलेलं आहे. मशीन झालं चालू. आता मी जेवण झालेली भांडी, ओटा सगळं क्लीन करणार. मग आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. चला तर मंडळी, काळजी घ्या. बाय बाय अँड टेक केअर.